नमस्कार मंडळी, मी दुष्यंत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपले सगळे मंडळी इकडे आहेत, काही ठिकाणी बॅगे भरतात आहेत. तर आता आपण चाललो आहेत मुरुडेश्वरला. काल तुम्ही बघितलं असेल आपल्या व्लॉगमध्ये, आपण काल रात्री मुरुडेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत सकाळी मुरुडेश्वरला परत एकदा. तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे, त्याची हिस्ट्री वगैरे सगळं सांगणार. आणि बाकीचे आपली मंडळी अजून काम करते आहे. मला की नाही, चला पटापट भाऊजी. आमची बॅचलर मंडळी पक्की आळशी आहे आणि लग्न झालेले पोरं बाळ आहेत ना, तीच सर्व कामं करतात आणि लवकर उठून सगळं आवरावर करतात. पण ही बॅचलर आहेत ती सगळी आळशी आहेत, फक्त फोटोशूटसाठी आलेली. तर आता आम्ही निघालो आहेत मंदिराकडे आणि तुम्ही जो पाठी बघता इथे आम्ही जिथे आज राहिलो तो कॉटेज होता आमचा. तर आता चाललो आहे मंदिराकडे, तर तिथे जाऊन भेटू. आणि बाकीची आपली सगळी मंडळी सुद्धा पुढे गेले आणि बाकीचे 4-5 जण आपल्यासोबत आहेत. कामगार माणसं मागे राहिलेले आहेत आणि सगळे जे काम करत नाही ते सगळे पुढे गेले आहेत. समजू शकता तुम्ही कोण काम करत. चला मग मी तुम्हाला आता सांगणार आहे मुरुडेश्वरची माहिती. कर्नाटक राज्यात स्थित मुरुडेश्वर मंदिर जे हिंदू धर्मासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मुरुडेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या 150 किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. मुरुडेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वितीय क्रमांकाच्या उंच शंकराच्या मूर्तीसाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वराची कथा शिवपुराणामध्ये पाहावयास मिळते. प्रत्येकी ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो, त्यामागे काहीतरी कथा, दंतकथा असते. ही मोठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे. तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहे तिथे असलेल्या कृषी मानवनिर्मित गुहेत ही कथा चित्ररूपात साकारलेली आहे. अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकराकडे होते. लंकाधीश रावण हा निसिम्म शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाऊन तपश्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करून शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळवण्याकरिता शंकराचे आत्मलिंग मिळावे म्हणून खूप खूप कठोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवायचा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपश्चर्या सुरू केली. लंकाधीश रावण हा महाबली होता. त्याने कैलासालाच उचलून धरले. शिवशंभूच्या नावाचा जप चालूच होता. वर्षानुवर्ष लोटली. शिवशंभू काही प्रसन्न झाले नाहीत. मग त्या दशाननाने आपले एक एक मस्तक शिवचरणी अर्पण करण्यास सुरुवात केली. शिवशंभू भोळे सांब त्यांच्या या मायावी आहुतीला बोलले आणि रावणाला प्रसन्न झाले. म्हणाले, सांग रावण, काय हवे आहे? कशासाठी एवढी घनघोर तपश्चर्या? त्यावर रावणाने त्यांना सांगितले, हे प्रभू, तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या. मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करून मंदिर बांधेन. आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्याचे रक्षण करेल. जिथे याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही. शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. म्हणाले, तथास्तु, पण सांभाळून जा. हे महाबली आत्मलिंग आहे. तू जिथे हे आत्मलिंग ठेवशील तिथेच हे घट्ट चिटकून राहील. दोन्ही हातांनी नीट धर. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेवू नकोस. जर ठेवलेस तर मी काहीच करू शकणार नाही. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तीने सर्व देवांना सळोकीपळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले हे जेव्हा सर्व देवाला समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही म्हणत जगतपिता ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले, निश्चिंत रहा, विघ्नहर्ता गणेश तुम्हाला मदत करेल. रावण पश्चिमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना मध्यान्हपूर्वच ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली, आता संध्येची वेळ झाली, पूजा करायला हवी. आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही, मग आता काय करू? या विचारात रावण असताना अचानक गणपती एका गुराखाच्या पोराच्या रूपात तिथे प्रकटले. त्या बाल गुराख्याला रावण म्हणाला, ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो. तोपर्यंत तू ही शंकराची पिंड हातात घट्ट धर, अजिबात खाली ठेवू नकोस. गणेशाने ती पिंड हात धरत म्हटले, ही शंकराची पिंड तर फारच जड आहे. मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन. तुम्हाला मी 3 हाक मारेन, तोपर्यंत तुम्ही या. नाहीच शक्य झाले तर मी ही खाली ठेवेन. रावणाला हे मान्य झाले. तो संध्येसाठी गेला.
पुढे ठरल्याप्रमाणे ब्रह्मादेवाने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्ही साथ झालीच नव्हती. गणेशाने पटापट रावणाला 3 हाक मारल्या. रावण गुराखाच्या रूपातल्या गणेशापर्यंत पोचायच्या आत गणपतीने आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले. गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघून रावणाला शिवशंकराचे बोल आठवले. आता ते आत्मलिंग तिथेच चिटकून राहणार. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होऊन गणपती ते मूर्तिरूपात प्रकट झाले. रावण भयानक क्रोधित झाला होता. शंकराचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनीवर चिटकलेले आत्मलिंग उचलण्याचे महत् प्रयास केले, पण ते त्याच्या शक्तीपुढे काही उचलत नव्हते. परंतु त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गायीच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. ते सध्याचे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदिर. असंही सांगितलं जातं की रावणाने खूप जोर लावून ते आत्मलिंग ओढायचा प्रयत्न केला. त्यात त्याचे काही तुकडे, काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तिथेही कालांतराने शिवमंदिर स्थापन झाले. पैकी त्या लिंगांचा शिरोभाग उडुपी जवळच्या सुरतकल भागात पडला. तिथे सदाशिव मंदिर बनले आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र, ते कापड त्याने कंडुकागिरी टेकडीवर टाकले. तिथला हा मुरुडेश्वर. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं आजचं दर्शन करून झालेलं आहे आणि तुम्हाला माहितीसुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या आपण प्रवासाला आपला सुरुवात करूया. चला आता भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.